एरवी कोणत्याही कारवाईला ढिलाई करण्यात आघाडीवर असलेल्या लोहा तहसील प्रशासनाने आपल्या अजब प्रशासनाचा कसा गजब कारभार चालतो याचा प्रत्यय सरपंच, ग्रामपंचायत लोंढे सांगवी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पंचायत समिती लोहा, तहसील कार्यालय लोहा व अन्य संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज आणून दिला आहे। एरवी कोणत्याही कारवाईत ढिलाई करणाऱ्या आघाडीवर असणाऱ्या लोहा तहसील प्रशासनाने आपल्या अजब प्रशासनाचा कसा गजब कारभार चालतो याचा प्रत्यय सरपंच व ग्रामपंचायत लोंढे सांगवी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पंचायत समिती लोहा, तहसील कार्यालय लोहा व अन्य संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणून दिला आहे। वस्तुस्थिती न पाहता, शहानिशा न करताच वरिष्ठांचे आदेश म्हणून ताबडतोब ऍक्शन घेऊन इंदिरा आवास योजनेचे घरकुल नेस्तनाबूत करण्याची संतापजनक घटना मौजे लोंढे सांगवी, तालुका लोहा येथे घडली आहे। या कारवाईस बळी पडलेल्या वयोवृद्ध निराधार कुटुंब उघड्यावर आले असून दाद मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। हे सर्व प्रकार वास्तवात असताना प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या तडकातडफी कारवाईने अन्यायाला दाद मागण्यासाठी तसेच जाणीवपूर्वक बेघर करण्यासाठी खोटी फिर्याद करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि तातडीने पुन्हा पुनर्वसन करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे मागणी केली आहे। सगळ्या खोट्या तक्रारीची पुनश्च चौकशी करावी अशी मागणी चंद्रभागाबाई गवळे यांनी केली आहे। या घटनेवर जिल्हाधिकारी कशा प्रकारे पालकत्वाची जबाबदारी निभावतात याकडे त्यांचे डोळे लागून आहेत। तिला मेंबर अध्यक्ष आहे गोविंदा गवळे, मग आता त्याच्या मागणीचं कोण कोण होतं की आपला का होता येणार, त्या इतक्या कमिटीच्या माणसानं गोविंदा गवळे एक, परदीप दोन, जोडीबा गवळे 3, राघव गवळे 4, आनंदा तुकाराम भद्रे 5, राधा के बका हातावरील मोर व्हायची आहे।